शेळी पालनासाठी चक्क 85% अनुदान. पोकरा योजना मोबाईलवर असा भरा अर्ज. शेतकरी मित्रांनो, शेतातील जोडधंदा व किंवा स्वतंत्र व्यवसाय शेळी पालन कडे तुम्ही आश्वासन बघत आहात. मग तुमच्याकडे एक आनंद बातमी आहे. नाना देशमुख कृषी मंत्री प्रकल्प अर्थात पोकरा योजनेअंतर्गत आता शेळी गटातील तब्बल 85% अनुदान दिले जात आहे. पण अनेक येत योजनेत चांगल्या अजूनही केवळ अर्ज कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे अनेक गरजू लाभार्थ्यांना यासाठी वंचित राहावं लागत आहे. योजनेचे घरबसल्या आपण मोबाईल ॲपवर ऑनलाईन अर्ज भरू शकतात. याची अगदी सोपी आणि स्वीकार माहिती पाहण्या आहेत. चला तर मग जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया. अर्ज करण्यापूर्वी ह्या गोष्टी माहीत हव्यात. पात्रता. सर्वात आधी लक्षात घ्या जी की नजर तुम्ही भूमिका ज्याच्याकडे स्वतःची शेती नाही असे किंवा विधाऊ परिस्थिती घटस्फोट महिला असावी तर योजनेचे तुम्हाला लाभ प्राधान्य मिळते. आवश्यक कागदपत्रे. सर्व भरण्यासाठी बसण्यापूर्वी खाली कागदपत्रे जवळ ठेवा म्हणजे तुमची ऐनवेळा धावपळ होणार नाही. आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असलेले आवश्यक. सक्रिय मोबाईल नंबर, जाती दाखला लागू असताना, भूमिका असलेला दाखला, तहसीलदाराचा, विधवा, परित्यक्त, अपंग असले संबंधित प्रमाणपत्र. असा करा ऑनलाईन अर्ज. स्टेट ऑफ प्रक्रिया. पोकरा योजने नियम थोडे बदलले आहेत. आता अर्ज करण्याची NTSP-DTO याच्या नवीन पोर्टलवर जा. लगेच घाबरू नका. खाली पायरी फॉलो करा. नोंदणी करणे सर्वात महत्त्वाचे असते. जर तुम्ही पोर्टलवर नवीन असाल तर तुम्ही आधी नोंदणी करावी लागेल. जर तुम्ही शेतकरी म्हणून म्हणत असाल तर तुमचे डेस्कटॉप बोर्ड असावे. पण जर तुम्ही भूमी लाभार्थी अर्ज करणार असाल तर तुमची स्वतः नवीन नोंदणी करावी लागणार. त्यासाठी पोर्टलवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा कोड सोडवा. OTP मिळेल तर क्लिक करा. असले OTP टाकून व्हेरिफिकेशन करा. आधार ॲप्लिकेशन, मोबाईल व्हेरिफिकेशन ही पुढची टप्पा येत आधारित तुमचा आधार नंबर टाका. बँक टू OTP यापैकी OTP पर्याय सोपा पद्धतीने निवड करा. तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर OTP येऊन टाकण्यापर्यंत पूर्ण करा. हे झाडावर तुम्ही सर्व वैयक्तिक माहिती, नाव, जन्मतारीख, फोटो आपोआप स्कॅन येईल. पत्ता आणि वर्गात निवड करा. आता तुम्हाला तुमची सध्या पत्ता, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. महत्त्व तुमची निवड गाव ही पोकरा योजनेतून टप्पा 2 समाविष्ट आवश्यक आहे. त्यानंतर तुमचे जाती वर्ग SC ST ओपन निवडा. जर तुम्ही विधवा असाल तर घटस्फोट किंवा अपंग असाल तर तिथे हो पर्याय निवडून त्याचे प्रमाणपत्र अपलोड करा. जर काही लागू नसेल तर सरळ नाही म्हणा. भूमिपण प्रमाणपत्र अपलोड करा. सर्व महत्त्वाचे सोपी स्टेट. तुम्ही भूमिपण हे सिद्ध करण्यासाठी तहसील कार्यालय मिळत. भूमिपण प्रमाणपत्र तुम्ही येथे अपलोड करावे लागणार. हे प्रमाणपत्र कसे काढायचे याची व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर सहज मिळेल. या योजनेतून 4 शेळ्या आणि 1 बोकडा किंवा 10+1 गट निवडून यासाठी अनुदान मिळेल. मित्रांनो, ही सुवर्ण संधी सोडू नका. 85% अनुदान म्हणजे व्यवसाय मोठे मदत आहे. आजच आपल्या कागदपत्रे गोळा करा आणि जवळच्या सेतू केंद्रात स्वतःच्या मोबाईल अर्ज करू